रामकृष्ण हरी माऊली. वाखरीमध्ये आता आपण उपस्थित आहोत आणि वाखरीमध्ये काही वेळात रिंगण पार पडणार. मात्र त्या रिंगणाच्या आधी जो काही आनंद आपल्याला पाहायला मिळतोय तो द्विगुणित आहे. कशा पद्धतीने फुगड्या खेळून नाचत गात ज्ञानोबा माऊलीच्या गजरामध्ये आनंद या महिला साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतोय की एवढ्या लांब पर्यंत चालत येऊन सुद्धा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही कमी झालेला नाहीये. हसत हसत अगदी नाचत गात फुगड्या खेळत ते आनंद साजरा करणं सुरू आहे. काय माऊली, पांडुरंग लय जवळ आले आता. हा, काय सांगू आता? तुम्ही सांगा काय सांगायचं? काय पांडुरंग जवळ आले, कसं हा, वाटतं? पांडुरंग जवळ आले आता, माहेरच आल्यागत वाटतंय. वा, माझे माहेर पंढरी. हा, माझं माहेर पंढरी. छान छान वाटतंय. छान छान वाटतं. बघितलं आम्ही नाचताना. हा, होय. बोला माऊली, आता जवळ आले पंढरपूर जवळ आले विठ्ठल. म्हणून एवढं नाचत गात आहे. होय, नाचत चालू आहे विठ्ठलाच्या भेटीसाठी. काय नेणार विठ्ठलाला? हा, काय नेणार विठ्ठलाचं? काय सुद्धा नाही नेणार. मागणार पण नाही का काय? नाही, काय नेत नाही. काय लागत नाही विठ्ठलाला, फक्त भक्ती लागते. हा, विठ्ठलाला काय लागतंय तेव्हा? काय सुद्धा लागत नाही, नाही की नाही? मग नुसती भक्ती लागते विठ्ठलाला. ती दिसते तुमच्या सगळ्यांवर, हा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर. म्हणून आनंदात जायचं विठ्ठलाकडे. काय माऊली, पंढरपूर आलं की आता? आले की कसं वाटतंय? छान वाटते, आनंद वाटते. आनंद वाटतोय. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. आपण बघतोय यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित आहे. थोड्याच वेळामध्ये आता काही किलोमीटरवर पंढरपूर आलं. अगदी काही वेळामध्ये पांडुरंगांची भेट सुद्धा होईल. झालाय. होय, आनंद झालाय आम्हाला. आनंद झाला. आणखी थोडा आनंद आम्ही तुम्हाला देतो. गौ साक्षी काऊ कुकीज कडनं आपण या माऊलीला एक छोटी गायची मूर्ती आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार. तुम्ही घेऊन जा पंढरपुराला. घरी काय शेती आहे का? गाई म्हशी आहेत का घरी? नाही, आता नाही काय. म्हणूनच देतोय. द्या माऊली. तर घ्या माऊल्यांनो, गाईला नीट सांभाळा पंढरपूर पर्यंत. कसं वाटतं सांगा आता? छान वाटते. छान वाटते, छान वाटते. छान वाटते. बोला रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरगाचे, आम्ही प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, वाखरी.